अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटाचे नेणार स्वामी समर्थी अस्तिपै. हावरे नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराती उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी दारा पुत्र कोणी नाहीये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, याची विचार रात्रंदिन. चित्ताचे न होय समाधान, तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्णताटी भरून आपणापुढे येती, पाहुनी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाली सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. चिदंबरम दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामीचरित्र वर्णिता चिदंबरम दीक्षितांची कथा. आठविले ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करुनी जन निघती घराहुनी. परी मार्गी लागल्या, पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामीचरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबरम पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मूरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती. परी तया नाही संतती, म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांचे. तुम्ही भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. एकुनिया वरासी आनंदले मनसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्त तोषिली. तेसी झाली गर्भधारण, आनंदले उभयंतांचे मन. जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्यांचे उदरी, इच्छा मात्र घडी मोवी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबरम नाभाभिधान, ठेवियले तया लागून. शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पठविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरम तया अवसरी पूजे लागी आणले. मृतिकेचा गज करून पूजा करिता यजमान. यथाविधी पूजन करून दीक्षित तयांची सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविता चिदंबरम. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयांचे लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजशी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांचे हे ऐकून मूरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांचे सांगून, दाद आपली लावावे. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपीकर्ण झाला श्रुत. म्हणती, जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांची निरोप पाठविला.
आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोध देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती, त्वरित मागेसी निरोप. कुपला तुझवै ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार, निरोप तुला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांच्या आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मूरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे एकीले वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ. भक्तजना तारणार्थ यतिरूपे प्रकटली. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणी एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान. तयांची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करीतो. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ कीर्ती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोढा. श्री स्वामीराज पर्णमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.